नांदेड पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी, दरोड्याच्या तयारीत असलेल्या 6 जणांना अटक। नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय श्री अविनाश कुमार यांच्या आदेशानुसार रात्रीच्या गस्तीदरम्यान गुन्हेगारीला प्रतिबंध घालण्यासाठी सर्व प्रभारी अधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले होते। याच अनुषंगाने सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश जाधवर यांनी जिल्हा रात्रगस्तीवर असताना सारखाणी, वाई बाजार आणि माहूर पोलीस स्टेशन परिसरात पेट्रोलिंग करत होते। दिनांक 19 जून 2025 रोजी पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास सारखाणी परिसरात एक काळ्या पिवळ्या रंगाची ऑटोक्र TS 16/2924 संशयास्पदरित्या फिरताना दिसली। पोलिसांची गाडी पाहताच ऑटोतील व्यक्ती दबा धरून बसल्याचे लक्षात आले। पोलिसांनी तात्काळ ऑटो थांबवून तपासणी केली असता ऑटो चालकासह एकूण 6 जण आढळून आले। त्यांची चौकशी केली असता त्यांनी आपली नावे 1. शेख फारुख शेख कुरबान, वय 35 वर्षे, 2. शेख पाशा शेख हमजा, वय 32 वर्षे, 3. शेख अजीम शेख अवनक, वय 35 वर्षे, 4. शेख गुलफाम शेख शौकत, वय 23 वर्षे, 5. शेख अफरीदी शेख जैरुद्दीन, वय 25 वर्षे, 6. शेख जलाल शेख शौकत, वय 24 वर्षे। सर्व राहणार मुलतान चिखली, तालुका किनवट, जिल्हा नांदेड अशी सांगितली। बारकाईने तपासणी केली असता ते दरोडा घालण्याच्या तयारीत होते आणि त्यांच्याजवळ घातक शस्त्रेही आढळून आली। सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश जाधवर यांनी तात्काळ पोलीस अंमलदार पोको 588 शेंडे, पोको 2989 वानखेडे आणि पोको 1799 नरवाडे यांना घटनास्थळी बोलावून घेतले। जाधवर यांनी घटनास्थळाची पाहणी करून नमूद आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली। पुढील चौकशीत असे समोर आले की या आरोपींवर यापूर्वीही किनवट पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल आहेत। गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता आरोपींना 4 दिवसांची पोलीस कोठडी घेऊन अधिक तपास सुरू आहे। या उत्कृष्ट कामगिरीबद्दल माननीय श्री अविनाश कुमार पोलीस अधीक्षक नांदेड यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश जाधव आणि त्यांच्यासोबत असलेल्या पोलीस अंमलदारांचे कौतुक करून अभिनंदन केले। या बातमीचा आढावा आमचे मुख्य संपादक भारत वानरे यांनी घेतला आहे। लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।